नमस्ते, मी डॉक्टर सुवर्णा सातपुते. कल्पतरू वेलनेस वाइब या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुमच्या बाळांना किंवा लहान मुलांना तुम्हाला जर स्वस्थ, निरोगी, बुद्धिमान आणि तसंच त्याची जर रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल, तर आयुर्वेदामध्ये सुवर्णप्राशन देणं हे खूप महत्त्वाचं सांगितलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, की सुवर्णप्राशनमध्ये काय असतं आणि किती प्रमाणात द्यायचं आहे, कधी द्यायचं आहे आणि कुणाकुणाला आपण सुवर्णप्राशन देऊ शकतो, ह्या सर्व गोष्टी आज आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिला जाणून घेऊया, की सुवर्णप्राशनमध्ये काय असतं? तर सुवर्णप्राशन हे शुद्ध सोनं जे की प्युअर गोल्ड आहे, त्याचं शोधन करून त्याचं भस्म घेतलं जातं आणि त्यामध्ये आयुर्वेदिक औषधी जसं की वचा, ब्राह्मी, शतपुष्पी, शतावरी, ज्येष्ठमध ह्यासारखे जे आयुर्वेदिक औषधी आहेत, त्यांचं शोधन करून त्यांचं मिश्रण बनवलं जातं आणि व्यवस्थित शास्त्रोक्त आणि ग्रंथोक्त पद्धतीने हे सुवर्णभस्म आणि जे काही आयुर्वेदिक औषधे आहेत, यांचं मिश्रण बनवून सुवर्णप्राशन बनवलं जातं. तर आता हे सुवर्णप्राशन घेतल्याने काय काय फायदे होतात ते जाणून घेऊया. आयुर्वेदामध्ये काश्यप संहितामध्ये याचा एक श्लोक एक्सप्लेन केलेला आहे. तो श्लोक मी तुम्हाला लाईन बाय लाईन एक्सप्लेन करून सांगेन. सुवर्णप्राशनम ही यततम मेधा अग्नी बलवर्धनम आयुष्यम मंगलम पुण्यम वृष्यम वर्ण्यम ग्रहापहम मासात परम मेधावी व्याधीर्भिनश्च गृह्यते षड्भिर मासे श्रुतधरम सुवर्णप्राशनात भवेत. तर आता या श्लोकाचं एक्सप्लेनेशन आपण लाईन बाय लाईन बघूयात. फर्स्ट लाईन मध्ये दिले आहे मेधा अग्नी बलवर्धनम, म्हणजेच काय, हे मेधावर्धक, अग्निवर्धक आणि बलवर्धक आहे. मेधावर्धक म्हणजेच लहान बाळांची, लहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवण्याचं काम हे सुवर्णप्राशन करतं. बलवर्धक, अग्निवर्धक, अग्निवर्धक म्हणजे अग्निदीपन करण्याचं काम, तुमचे बाळांची डायजेस्टिव्ह पॉवर इम्प्रूव्ह करण्याचं काम हे सुवर्णप्राशन करतं. बलवर्धक म्हणजेच सुवर्णप्राशन हे फक्त मेंटल हेल्थच नाही, तर मेंटल आणि फिजिकल हेल्थ इम्प्रूव्ह करण्याचं काम हे सुवर्णप्राशन करतं. नेक्स्ट मी दिलं आहे आयुष्यम मंगलम पुण्यम, म्हणजेच काय, हे आयुष्यवर्धक आणि मंगलकारक आणि पुण्यकारक आहे. लहान बाळांचं आयुष्य वाढण्यासाठी आणि ते आयुष्य मंगलकारक आणि पुण्यकारक बनण्याचं काम हे सुवर्णप्राशन करतं. नेक्स्ट वृष्यम वर्ण्यम ग्रहापहम, वृष्यम म्हणजे काय, जे सप्तधातू असतात शरीरामधले, जसे की रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, हे शरीरामध्ये सप्तधातू असतात. या सप्तधातूंची पुष्टी करण्यासाठी हे सुवर्णप्राशन मदत करतं. वर्ण्यम म्हणजे स्किन हेल्थसाठी, स्किन हेल्दी राहण्यासाठी, परत स्किन ग्लो होण्यासाठी, कम्प्लेक्शन इम्प्रूव्ह होण्यासाठी सुवर्णप्राशन मदत करतं. नेक्स्ट ग्रहापहम, आयुर्वेदामध्ये ग्रहदोषांचं एक्सप्लेनेशन सांगितलं आहे. जेव्हा लहान बाळांना कोणतंच इन्फेक्शन नसतं, व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन, कोणतंही इन्फेक्शन नसताना, काहीही कारण नसताना जेव्हा लहान मुलं चिडचिड करतात, सारखं सारखं आजारी पडतात, तेव्हा त्यांच्यामध्ये ग्रहदोष याचं सांगितलेलं आहे. तर ते ग्रहदोष कमी करण्यासाठी हे सुवर्णप्राशन मदत करतं. नेक्स्ट लाईन मध्ये दिले आहे मासात परम मेधावी, म्हणजेच काय, प्रत्येक महिन्याला तुम्ही जर हे सुवर्णप्राशन देणार तर लहान बाळ परम मेधावी बनण्यासाठी म्हणजेच बुद्धिमान बनण्यासाठी याची मदत होते. नेक्स्ट दिलेला आहे व्याधीर्भिनश्च गृह्यते, म्हणजेच काय, सगळ्या आजारांची, सगळ्या रोगाशी लढण्यासाठी बाळाला किंवा लहान मुलांना मजबूत बनवलं जातं, म्हणजेच त्यांची इम्युनिटी इम्प्रूव्ह करायचं काम सुवर्णप्राशन करतं. नेक्स्ट दिलेलं आहे षड्भिर मासे श्रुतधरम, म्हणजे काय, कंटिन्यू जर सुवर्णप्राशन 6 महिने दिलं जातं तर त्या बाळाला किंवा त्या लहान मुलाला श्रुतधर बनवलं जातं. श्रुतधरम म्हणजे काय, तर त्याची आकलन शक्ती, त्याची स्मरण शक्ती वाढवण्याचं काम हे सुवर्णप्राशन करतं. तर आपण हे पाहिलं की सुवर्णप्राशन घेतल्याने काय काय फायदे होतात. तर आता बघूया की सुवर्णप्राशन कुणाला द्यायचं आहे. जे जन्मलेल्या बाळापासून ते वयाच्या 16 वर्षापर्यंत तुम्ही सुवर्णप्राशन लहान मुलांना देऊ शकता. आता हे कधी द्यायचं आहे? सुवर्णप्राशन हे प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्राला दिलं जातं. आता का फक्त पुष्य नक्षत्राला दिलं जातं, तर पुष्य नक्षत्राचा स्वामी हा बृहस्पती आहे, जो की ज्ञानाचा व बुद्धीचा प्रतीक आहे आणि पुष्य नक्षत्र दिवशी सगळ्यात जास्त सर्वाधिक ग्रहण शक्ती असते. त्यामुळे सुवर्णप्राशन हे प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्राला दिलं जातं. तर आता किती प्रमाणात द्यायचं आहे? आता सुवर्णप्राशनचं प्रमाण हे बाळांच्या किंवा लहान मुलांचं वय किती आहे, त्याचं वजन किती आहे, त्याची प्रकृती काय आहे याच्यावरती ठरतं. तर आणखीन एक सल्ला असेल, आजकाल खूप दारोदारी जाऊन सुवर्णप्राशन खूप कमी दरात विकलं जातं,
पण ते सुवर्णप्राशन घ्यायच्या अगोदर तुम्हाला हे कन्फर्म असलं पाहिजे की ते खरंच सुवर्णप्राशन शुद्ध आहे का, ते खरंच शास्त्रोक्त किंवा ग्रंथोक्त पद्धतीने बनवलेलं सुवर्णप्राशन आहे का, का फक्त आपण कमी दरात भेटतंय म्हणून ते सुवर्णप्राशन घेणं योग्य आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्हीच करा. आणि माझा सल्ला असेल की सुवर्णप्राशन हे फक्त आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन प्रॉपर कन्सल्टेशन घेऊन त्यांच्याकडूनच सुवर्णप्राशन घेतलं पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की सुवर्णप्राशन म्हणजे काय, त्याचे काय फायदे आहेत, किती प्रमाणात घ्यायचं आहे आणि सुवर्णप्राशन हे फक्त पुष्य नक्षत्रालाच का दिलं जातं, ह्या सर्व गोष्टीचं आज आपण एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. तरीही तुम्हाला काही डाऊट्स असतील, आणखीन काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.